नमस्कार मित्रांनो, आजच आपण एक इंटरेस्टिंग केस बघणार आहोत। केस काय की तिचा IVF करायच्या आधी आपण हिस्ट्रोस्कोपी करायचं ठरवलं। हिस्ट्रोस्कोपी म्हणजे एखादी जी दुर्बीण गर्भाशयाच्या आतमध्ये जाऊन गर्भ प्रत्यारोपण करण्याच्या आधी जी प्रोसिजर केली जाते त्याला प्री IVF हिस्ट्रोस्कोपी म्हणतात। मग तुम्ही मला म्हणाल की हे प्रत्येकाचंच करावं लागतं का, प्रत्येकाचीच हिस्ट्रोस्कोपी होते का? तर तसं नाही आहे, कारण का हिस्ट्रोस्कोपी करायचे पण इंडिकेशन्स आहेत। जर तुम्हाला पहिल्यांदी IVF 2 वेळाला जर फेल्युअर झाला असेल तर हिस्ट्रोस्कोपी नक्कीच करावी लागते, कारण का मायन्यूट डिटेल्स तुम्हाला कळतात। या पेशंटचा आम्ही 3D अल्ट्रासाउंड केला होता आणि 3D अल्ट्रासाउंडवरती मला हे कळलं होतं की लेफ्ट साईडची जी गर्भाशयाची वॉल आहे ती थोडीशी पोक्त आहे, म्हणजे ज्याला आपण कर्व म्हणतो, आणि ती कर्व असल्यामुळे तिथे जी पोकळी लागते ती पोकळी कमी होती, आणि म्हणून आज आपण हिस्ट्रोस्कोपीने ती पोकळी व्यवस्थित करणार आहोत, ज्याला लॅटरल मेट्रोप्लास्टी म्हणतात। तर ती लॅटरल मेट्रोप्लास्टी म्हणजे काय की जेव्हा ती वॉल जर आपल्याला कर्व्ड असेल तर आपण हिस्ट्रोस्कोपिक सीझरनी ती वॉल कट करतो, आणि ती वॉल कट केल्यामुळे जी गर्भाशयाची पोकळी वाढणार आहे त्यामुळे त्याला होणारे ॲबॉर्शन्स हे कमी होतात। दुसरं, ह्या व्हिडिओमध्ये आपण नक्की बघणार आहोत जी पेशंटची मी ऑलरेडी हिस्ट्रोस्कोपी आपण करायचं ठरवलंय, कारण का कधी कधी हिस्ट्रोस्कोपीने इन्फेक्टिव्ह चान्सेस जे आहेत की इन्फेक्शन्स आहेत की नाही हे आपल्याला व्यवस्थित पद्धतीने कळतं। इन्फेक्शन म्हणजे काय की जेव्हा तुम्ही गर्भाशयाच्या आतमध्ये एखाद्या दुर्बिणीने बघता तर दुर्बिणीने तुम्हाला मायक्रोस्कोपिक व्ह्यू मिळतो, आणि इन्फेक्शन जर असेल तर त्या पद्धतीची ट्रीटमेंट देऊन तुम्ही त्याचं एम्ब्रियो ट्रान्सफर करू शकता। चला तर मग आपण ह्या हिस्ट्रोस्कोपीचे ॲक्च्युअल सेटिंग बघूया आणि तुम्हाला व्हिडिओज दाखवतो। चला। सो हे हिस्ट्रोस्कोपी म्हणजे काय की हिस्ट्रोस्कोपी करताना गर्भाशय आपण आतनं बघतो म्हणजे गर्भाशयाच्या आतमध्ये दुर्बिणीतनं जाऊन ज्यांना गर्भाशयामध्ये काही प्रॉब्लेम्स आहे की नाही फक्त सोनोग्राफीवरती कळत नाही, जसं या स्त्रीला आतमध्ये जाऊन इन्फेक्शन हे आपण गर्भाशयाच्या आतमध्ये जेव्हा दुर्बिणीतनं गेलो तेव्हा आपल्याला कळलं की इन्फेक्शन काय। आणि सिमिलरली आपण ह्याच गोष्टी जेव्हा एम्ब्रियो ट्रान्सफर करत असताना कधी कधी त्याचा पॅसेज बघायला लागतो की बाळ कसं सोडलं जातं किंवा गर्भाशयाच्या आतमध्ये कुठलं इन्फेक्शन आहे की नाही हे बघण्यासाठी हिस्ट्रोस्कोपी केली जाते। आणि हे झाल्यानंतर आपण त्यांना 7 ते 14 दिवसानंतर बोलवतो, परत 3D अल्ट्रासाउंड करून ती पोकळी वाढली की नाही बघतो, आणि हे केल्यानंतर आपल्याला नक्की पेशंटला सांगता येतं की आता गर्भाशयाची जी पोकळी आहे ती व्यवस्थित आहे, तिथे इन्फेक्शनचे चान्सेस कमी आहेत, आणि मग आपण गर्भाशयामध्ये गर्भरोपण करतो। आणि असं करत असताना आपल्याला प्री IVF हिस्ट्रोस्कोपीबद्दल जर अजून काही माहिती हवी असेल आणि तुम्हाला हा जर टॉपिक्स आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची की ज्यांना तुम्ही खरंच ह्यांची गरज आहे अशी शस्त्रक्रियाबद्दल त्यांना माहिती हवी असेल तशाच तुमच्या मैत्रिणींना हे व्हिडिओ जरूर शेअर करा। धन्यवाद।